वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अध्याय 6 श्लोक क्रमांक 9 ना. अध्याय 6 श्लोक क्रमांक 10. श्लोक क्रमांक 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. योगी युञ्जीत सतत मात्मानं रहसि स्थितः. एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपणू असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी. सहजे अपरिग्रही जो तिही लोकी तोची म्हणवनी. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची आपुले बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानियांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू. जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे. ते जयाची यशा धाकुटे वेढून पुरे. जयाचे न्यांगिके तेजे आवो रवी शशीची ये वणिजे. म्हणून जग हे बेसजे वीण असे तया. हा गा नामचे एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. गुण एकैक काय तयाचे आकळशील तू. म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवनाची लक्षणे. दावावी मिशे येणे का बोलिलो ते. ऐके द्वैताचा ठावूची फेडी ते ब्रह्मविद्या की जेल उघडी. तरी अर्जुना पढिये हे गोडी नासे लहन. म्हणून ते तैसे बोलणे नभेस पातळ आड लावणे. केले मनची वेगळवाणे भोगावया. जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू. तयाची दिठीचा झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा. विपाये अहंभाव याचा जाईल मी तिची हाजरी होईल. तरी मग काय की जेल एकले या. दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटून खेव दिजे ऐसे कवन आहे. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी. ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहातासने. बोला माझी मन मने आलिंगू सरले. हे परिसता जरी कानडे तरी जाण पापार्थ उघळे. कृष्ण सुखाचे चिरूपडे ओतले गा. हे असो वैसेची ये शेवटी जैसे एक चिविये वांझोटी. मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता. तरी तयाचा न देखता अतिशयो येथ. पहा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज. परी पुढे वालबाचे भोजनाचत असे. आवडी आणि लाजवी व्यसना आणि शिणवी. पिसे आणि न भुलवी तरी तेची काही. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा. की सुखे शृंगारलिया मानसा. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची. पार्थो अधिष्ठात्री तिथीची मातृका गा.
पासीची गोसावी न वाणिजे मागा पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुन तो सहजे पढिये हरी पहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहुनी काय न वानिजे पतिव्रता तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची या दैवा एकायतनु जयाची आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादा ते हनबरव जिणोनी आली हा हो नवल नो हे देशी मराठी बोलीजे तरी ऐशी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थू पडे गार हेच श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी तेणे बिवळले अंतरी तेथ डोलू आला निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव गोळी पाहले कृष्ण दिवसे देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला शेखी उपेगा गेला पांडवांसी म्हणून बहुदिवस बोळ गावा का अवसरू पाहो निविनवावा हाही सुसुतया सदैवा पडेची ना हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्ह्यांगी न ठकती माझ्या एरवी या लक्षणांची या निजसारा मी अपाडे कीरा पुरा परी तुमचे निबोले अवधारा जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होईजेल काय झाले अभ्यासिजेल सांगाल जे हा हो नेणो कवनाची कहाणी ऐको निश्लाघ्यत सो अंतःकरणी ऐसी झालेपणाची शिरयाणी कायसी देवा हे अंगे म्या होई जो का ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती देखा संतोषू एक न जोडे तवची सुखाचे सैंघ साकडे मग जोडलिया कवणीकडे अपुरे असे तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके म्हणून ब्रह्मई होय तो कौतुके परी कैसा भारी आतला पिके दैवाचे ने जो जन्म सहस्रांची यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी तो आधीनु की तुला किरीटी जे बोलूही न साहे मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे ते अशेषही देवे अवधारिले ते थाईसेचे एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैराग्या हे आले बुद्धीची या एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंताचे निभरे जे स्वहं भाव महुरे मोडोन आला म्हणून प्राप्ती फळी फळता यासी वेळू न लागेला आता होय विरक्तु ऐसा अनंता भरवसा म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू आया ऐसे बिबरोनिया श्रीहरी म्हणितले ती अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गी चाकापडी महेशु आझुनी पै योगी वृंदे वहिली आडवी आकाशे निघाली की तेथानुभवाच्या पाऊली धोरणू पडिला तिही आत्मबोधाचे निवजुकारे धाव घेतली एकसरे की येर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहले थोरावले येणेची पंथे हा मार्गू जै देखिजे तै तहान भूक विसरिजे रात्री दिवसू नेणिजे वाटे ये चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे आव्हांटलिया तरी जोडे स्वर्गसुख निगिजे पूर्विलिया मोहरा की येईजे पश्चिमेची या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे थीचे येणे मार्गे जया ठाया जाईजे तो ठाऊ आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तेथ पार्थे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा का आरती समुद्रोनी न काढावा बुड तुझी मी तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्सृंखळ बोलणे कायसे आपैसेवरी पुशिले तुवा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य
स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरं तरी विशेषे आता बोलिजेल परिते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जेथा राणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणी वचढे देखलिया जे जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासूची आपण याते करी हृदयाती अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जयाचा पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सका मोही परी मागवता निघो विसरे ऐसे निन राहतया ते राहवी भ्रमतया ते बैसवी थापटून चिववी विरक्ती ते हे राज्यवर सांडिजे मग निवांता येथेची असिजे ऐसे शृंगार्या ही उपजे देखत खेवो जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट जेथा अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जे साधकी वसते होआवे आणि जनाचे निपाय रवे रुळेची ना जेथा अमृताचे निपाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळीही अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हात पुही आळू माळू जाणिजे तरी शीतळू पवनु अति निश्चळू मंदू झुळके बहुत करून निशब्द दाट नरिगे श्वापद शुकहन षटपद तिवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो का निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा तेथ निगूढ मठ होआवा का शिवालय दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणे कांते बैसिजे गा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सुकोमळ सरिसे सुबद्ध राहती आपैसे एक पाडे तैसे ओजा घाली परी सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे आसन ऐसे तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियः क्रियः उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये मग तेथापण एकाग्रांतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे जेथ स्मरते आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनु धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो मुद्रेची प्रौढी ऐशी तीची सांगिजेला आता परियेसी तरी उरू या जघनासी जडो निघाली चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाढी संचरी पा सव्यतो तळी ठेविजे तेणे शिवणी मध्ये पिडिजे वरी बैसे तो सहजे वामचरणू गूद मेंढ्रा आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती
माझी आंघोळ एक निगे तेथ टाचेचेनी उत्तर भागे नेहटिजे वरी अंगे पेललेनी उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे तेथा पानु आतुलेकडे ओहटो लागे कली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय 3 श्लोक क्रमांक 24. अध्याय 3 श्लोक क्रमांक 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शौचं तपस्तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च समत्वं द्वन्द्वसंज्ञयोः. मुख्य साधावया परमार्था अवश्य पाहिजे गा शुचिता. शुचित्वा वाचो नितत्वता न लाभे हाता निजस्वार्थू. या लागी गा नृपनाथा शुद्ध शौचाची ऐक कथा. आंतरमळ न क्षाळिता न लाभे हाता बाह्य शुद्धी. मन मळीन वासनामळे ते न करिता सोवळे. बाह्य पवित्रता अहंबळे ते जाण आंधळे न्याहाळी जैसे. मन मळीन वासनामळे ते प्रक्षाळूनी सोविळे. करावे गा भावबळे गुरुवाक्य मिळे निजनिष्ठा. सोनी जीवी पुटी पडे मळ तुटे वाणी चढे. तेवी गुरुसेवा जडत्व मोडे चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट. आरशासी सहाणी तोडिजे तेणे स्वमुखा शुद्धत्व जोडिजे. तेवी चित्तशुद्धी उघडिजे सहजी सहजे निजशुद्धी. लोहे परिसू झाकिजे तव लोहत्वा मुकिजे. तेवी अंतरशुद्धीने किजे महानिर्बुजे स्थूळ बुद्धी. सूर्यासन्मुख सूर्यकांत जाहलिया शुद्धत्वे होय दीप्त. ते प्रभा बाह्य प्रकाशत अग्निहोत्रार्थ महायागा. तेवी गुरुवाक्ये अंतरशुद्धता सबाह्य आली शुचिता. हे न करीती जे पवित्रता ते जाण तत्वता अतिभंडिमा. अल्पजळ शौचा प्रती तेणे हात करकटले हठाती. शेवटी गिरबडे बृहती तेवी विकल्पी होती अपवित्र. भरले काळकूट जीवी वरी टवटव अतिबरवी. ते इंद्रावण कोणीही न सेवी अंतरस्वभावी अतिमळीन. तीर्थी धुतला तो काय होईल शुद्ध द्विजू. नटी घेतला राजध्वजू तो नभे पूज्यू बाह्य क्रियावशे. सुंदरी सुकुमार साजिरी ओठी कुष्ठता तिळभरी. जाहलिया तिथे कोणी नवरी वरी वरी बरी दिसताही. नागवी माथा मोत्यांची जाळी शिंबरी सुपाणी दानाल्याली. तेवी बाह्य पवित्रता दाविली ते केली निज भंडीमा. दहे माखला वायसू तो काय होईल राजहंसू. दही मनोनी मथिता कापुसू तृप्ती नभे उपहासू जगी प्रगटे.
तेवी अंतरी विकल्पू असता बाह्य जे जे पवित्रता ते ते क्रिया नृपनाथा जाण तत्वता ती भंडिमा अंतरक्षाळिले गुरु प्रतिती बाह्य क्षाळिले शास्त्रयुक्ती ऐसे शुचित्व निज निश्चिती अद्वैत स्थिती तेथे नांदे अंतरी शुचित्व पूर्ण बसे ते बाह्य कर्मी स्वये प्रकाशे ते शुचित्वची अनायासे परमार्थ दशे प्रकाशे ईश्वर भावाचे निजवर्म ज्याचे पोटी रिघाले सप्रेम त्याचे कर्मची होय ब्रह्म त्या देह भ्रम बाधीना या नाव शुचिष्मता सत्य जानगा नृपनाथा तपाची स्थिती आता एकतत्वता सांगेन शरीर शोषणावतप ते प्रारब्ध भोगानुरूप हृदय वाहने कृष्ण स्वरूप तो शुद्ध साक्षेप तपाचा जेवी दुरसोनी दिठी शूर नामाजी उठे तेवी ईश्वर धरोनी पोटी वर्ते तो सृष्टी तपिया शुद्ध हे चितपाचे निज स्वरूप याची नाव शुद्ध तप यावरते नचळे रूप व्यर्थ वाग जल्पका करावे द्वंद्व सहिष्णुता मुमुक्षा या नाव म्हणजे तितिक्षा तेही आणावया लक्षा नृपाध्यक्षा अवधारी सुख दुःख उभय भोग दो माझी अखंडा पुले अंग जेवी चित्रीची वाघिणा आणि वाघ दोही माझी सांग निजत्वे भिंती जेवी दावाग्नी का उन्हाळे आकाश जैसे न पोळे हसोनी त्यांचे निमेळे त्या वेगळे अलिप्त शीतळ जळका हिव पडे पृथ्वी निज भक्षा काकुडे तेवी निज स्वरूप सुरवाडे द्वंद्वाना तुले निज साधू शरीर जरी हिवे कापे तेने देह कापे साधू न कापे शरीराती उष्णे तापे परी साधू न तापे देह तापा माझी सुख देखोनी तिठी ज्या गोडिया घाली मिठी दुःख ही त्याची आवडी गोटी द्वंद्व सहिष्णुता मोठी या नावराया गोपन गुंडा सन्मुख लागता अवश्य उठे दुःख तोच स्वर्णाचा झालिया देख दुःख लोपोनी सुख निवार वाढे सुख दुःख प्रकाशक निज वस्तू असे एक त्या एकात्मता देख द्वंद्वे साधक सुखे साहती तेवी द्वंद्वाचे जाणपण जाणवीत असे जे ज्ञान ते जाणितल्या आपण द्वंद्वे संपूर्ण निर्द्वंद्वे होती रस उसी कठीणपण त्या माझी गोडी अखंड पूर्ण तेवी द्वंद्वा माझी वस्तुचित घन अखंड दंडायमान स्वये देखे ऐशी हे अखंडता जवनये साधकाचे हाता तव द्वंद्वाची सहनता नव्हे नृपनाथा निश्चयसी या नाव द्वंद्व सहन निज निश्चये जान पूर्ण आता मौनाचे लक्षण सावधान अवधारी वाग्वादू करावा जनी तै दृढ व्हावे देहाभिमानी सांडविला तो सद्गुरूंनी निशेष धुवोनी शब्देसी सद्गुरु वचन पडता कानी स्तुती निंदा गिळोनी दोन्ही बोल बोलणे निरसुनी हृदय भुवनी परिपक्वले तेव्हा ज्याचे बोलावे अवगुण तेथे दिसे हृदयस्थ आपण या लागी बोलता पैशून्य पडे मौन गुरुवाक्ये गुण देखोनिया स्तवन करिता पडे दृढ मौन मी चित्तव्यस्तविता स्तवन मजम्या वानिता पूर्ण मूर्खत्व माझे निजात्मा निशेष नसे ऐसारिता ठाव न दिसे तेथे जे जे काही दिसे ते आत्मप्रकाशे सदोदित ऐशी सद्गुरूंनी दाखविली युक्ती ती विश्वासे स्थिरावली चित्ते या लागी निंदा आणि स्तुती वाचे प्रति बोलेना संवाद करावा निजस्वार्थी तव सद्गुरूच्या वचनोक्ती खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती त्यावरी स्थिती चढेना एवं स्तुती निंदा वाग्वाद करिता खुंटला संवाद महामौने अतिशुद्ध परमानंद साधका ऐसे साधावया दृढ मौन सद्गुरु शिकवी वेदाध्ययन उपनिषदर्थ विवंचून पडवी संपूर्ण अर्थावबोधे अथवा अतिशय दृढ मौन श्रीराम कृष्ण नाम स्मरण अखंड नामे गर्जता पूर्ण वेदार्थ जाण तिष्ठती पुढे नित्य राम नाम गर्जे वाणी त्या तीर्थे ती लोटांगणी सुरवर लागती चरणी यम पायवनी स्वयेवंदी राम नामाचे जे स्मरण या नावगा महामौन वेदे नाम स्तविले पूर्ण शुद्ध अध्ययन हरिनाम वेदू अथवा नामस्मरण या नावगा स्वाध्यायो जान
आता अर्जवाचे लक्षण ऐके संपूर्ण महाराजा आता अर्जवते ऐसे सर्वा जीवा जीवन जैसे का तंतु जैसा निज विलासे अविरोधे असे पटा माझी साखरेचे इंद्रावण केलिया नवचे गोडपण तैसे विषमाही जीवा जाण अर्जवे पूर्ण रंजवी स्वभावे वक्र चंद्राची चंद्रिका परी अमृत वक्र नभे देखा तैसे देखोनी विषमालोका मनोवृत्ती देखा पालटेना निपराधन देखे कोणासी जीवलग स्वजरा सर्वांशी ओळखी जीव मात्रांशी जैशी तैशी जुनाट निहा सप्ताधार देत करुणी घनघाय घेत सांडस घाया तळी सूत ते आगवेची आप्त लोहत्वे लोहा या परी जयासी आप्त सर्व ऐसा जो का निज स्वभाव तया नावगा अर्जव अति अपूर्व गुरु दीक्षा असुर सुर नर ऋषीश्वर मदने केले निज किंकर कंदर्पाचा मार थोर अति दुर्धर अनंगू अंतरी कामाची दृढ ठाणे वरी वरी दात चावोनी साहणे त्याचे मनची निष्कामन म्हणे चाळवणे लौकिकू तैसी नवे सद्गुरुची युक्ती कामाची पालटे कामना वृत्ती अभंग ब्रह्मचर्य स्थिती शिष्यांप्रती उपदेशी कंदर्पणारे स्त्री पुरुष तेथे गुरुदीक्षा लौलिक मिथ्या स्त्री पुरुष मायिक विषय सुख भ्रम मात्र आनंदाचे उपस्थ एकायतन हे काय मिथ्या वचन ते अर्थी पूर्ण वेदज्ञ वेद विवंचन दाविती ऐसे पुसता साखरेची गोडी कैशी तो स्वादिवने सांगावयासी तेथे चाको देती अनुमात्रेशी तेची गोडपण राशी जाणती जाण देवी परमानंद सुख प्राप्ती उपस्थ द्वारा नर चाकिती आनंद एकायन स्थिती बोली उपस्थिती या हेतु वेदे त्या उपस्थ सुखाची निज स्थिती संभोगे विनजे वाढविती हेत मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती सहजे होती सज्ञान साखिली गोडी तेची साखर परमानंद मैथुन मात्र मानोनिया मैथुन पर जाहले पामर विषयांध उपस्थी परमानंद गोडी या लागी स्त्री कामाची अति ओढी सदा सोसिजे महामूढी ताडा तोडी जीविताच्या साखरेचे केले नारियेळ ते त्वचा गर्भ साखरची केवळ देवी विषयद्वारा सुख कल्लोळ उठती सकळ परमानंदे नाना पक्वान्न परवडी गोळाच्या गोडीने ते चवी गाढी देवी विषयाची जे जे आवडी ते ते गोडी निजानंदे हे नेनोनी मुळीची निज गोडी सोशिती विषयांच्या अति ओढी बाप सद्गुरु कृपा गाडी विषयांची आवडी एकत्व आणि या लागी विषयांची आस्था न चढे सच्चिष्याचे माथा स्त्री भोगाची आसक्तता मिथ्या तत्वता गुरुवाक्य निष्ठा हा आत्मा हे आत्मी पाही ऐसे मिथुन मुळी नाही ते निज मूळ पाडिता ठाई ब्रह्मचर्य पाही अभंग या नावगा निज नैष्ठिक्य ब्रह्मचर्य अतिसुरंक सद्गुरूंनी बोधिले निष्ठंक अलोलिक भंग आता अहिंसेची स्थिती ऐके राया चक्रवर्ती भवई उचलणे नाही भूती स्वप्न सुषुप्ती जागता पाव आदळता देख झनी पृथ्वी पावेल दुःख या काकुलती आवश्यक पाऊले अलोलिक हळुवार ठेवी आकाश दचकेल देख या लागी नेदी सैराहाक वाचा परिपक्व पियुख वचने परमक सुख सर्वांसी देतू त्याचा शब्दुजय गगनी भरे तेने शब्दानंद चमत्कारे गगनची निज सुखे बरे येणे सुखोद्गारे वचनोक्ती जळा माझी घालिता उडी झणी उदक दडपे बुडी तरंग न्याय देणे बुडी जीवनाची दुथडी न हेलावता त्यासी जळी होता निमग्न जळाचा तापू शमे संपूर्ण या परी करी स्नान जीवना जीवन निववितू झनी दुःख पावेल वारा मनोनी श्वासून घाली सैरा नेमुनी प्राण संचारा निज शरीरा वागवी निज देहा करावया घातू सर्वथा जेवी नुचले हातू देवी भूतांवरी निघातू ज्याच्या पोटा तू पजेना अत्यंत न्याहारे पाहता वचकू पडेल प्राण्यांच्या चित्ता या लागी बाह्य दृष्टी क्रूरता न पाहे भूता भूत भावे रोम रगडतील संपूर्ण या लागी न करी अंगमर्दन एवं स्वदेहाचे देहपण भूतहिंसा भेन अहंत्वानानी
भूता देता दुःखलेषु भूती दुःखवेल भूतेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू ते तर रहिवासू अहिंसेचा कायिक वाचिक मानसिक भूता उपजे त्रिविध दुःख ते जेथे निमाले निषेक अहिंसा देखते ठाई या नावगा शुद्ध अहिंसा सत्य जान नृपवरेशा आता द्वंद्व साम्याची दशा ऐक क्षितिशा सांगेन सुख दुःख अदृष्टाधीन ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण ऐसे जाणून आपण निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये अदृष्टे देह सुख दुःख भोगी मूर्ख तेथ रागी विरागी शिष्यू लागो निधी निजांगी गुरुवाक्य रंगी रंगला देह चेनी सुखे सुखावता सवेची दुःख चढे माथा हे गुरुने जाणून तत्वता देह अहंता सांडविली निरभिमान्याच्या अंगी दुःख नुरेची दुःख नियोगी सुख नुरेची सुख संभोगी तो उभय भागी अलिप्त छाया उष्णा माझी तापली ते छाया छायेची निवाली देवी सुख दुःखे मिथ्या जाहली स्थिती सुखावली यथानुलाभे अदृष्टे देही वर्तता देखे बाधू न शके सुखा सुख हे गुरुगम्य लौलिक शिष्य विश्वासिक पावती विश्वासे विन सर्वथा गुरुगम्य नये हाता गुरुगम्ये विन तत्वता द्वंद्व समता कदा न घडे देही दृढता जव मी पण तव तव द्वंद्व बाधा दारुण जे गुरुवाक्ये निरभिमान त्यांसी द्वंद्वे जाण अतिमिथ्या स्वप्नीचे दरिद्र समर्थता जेवी दोन्ही मिथ्या जागृता देवी द्वंद्व बाधेची वार्ता न बाधे गुरुभक्ता अपरोक्ष बोधे लेकुरांच्या खेळापाशी कारणे तैशी एकादशी द्वंद्वाची दशा तैशी गुरुवाक्या सरिसी समूळ उडे जेवी चंदनाची आदृती आरी बोरी चंदन होती देवी गुरुवाक्य प्रतीती सकळ द्वंद्वे येती निज साम्या चंदना सभोवती झाडे तीही कोरडी लाकडे देवद्विजांचे मस्तकी चढे भाग्य एवढे सत्संगी सद्गुरु तोची सत्संगती सत्संगे शिष्य पालटती स्वये ब्रह्मरूप होती तेव्हा द्वंद्वे येती निर्द्वंद्वा एवं गुरुवाक्ये विश्वासता द्वंद्व साम्य चढे हाता ते गुरुवाक्य ही तत्वता ऐक आता सांगेन सर्वत्रात्मेश्वरान्वीक्षाम् कैवल्यमनिकेतताम् विविक्तचिरवसनं संतोषं येन केनचित् सद्गुरु वचन निश्वासे माने सर्वत्र परमात्मा ऐसे तेची निज बुद्धी निश्चय वशे निज मानसे विवंची मज माझी परमात्मा वसे तेने स्थूल देहो वर्ततसे त्याचेनी पूर्णचित प्रकाशे जगभासे जगद्रूपे तेने निजात्म प्रकाशे माझे दृष्टीसी दृश्य दिसे दृश्य द्रष्टा दृश्य न विलासे विलससे परमात्मा दृश्य दृश्यपणे जे जे उठी ते ते निजात्मता पाठी पोटी तेने अन्वये देवो देखे दृष्टी आहाळ बहाळ सृष्टी दुमदुमित तेव्हा जे जे देखे भूताकृती तेथ परमात्मा ये प्रतीती मी नियंता ईश्वर त्रिजगती हे स्फुरती स्फुरो लागे जगभरते माझी सत्ता मी कलिकाळाचा नियंता मी उत्पत्ती स्थिती प्रलय करता हे मूळ अहंता स्वभावे स्फुरे येणे पूर्वान्मये जव पाहे तव सर्वी सर्व मीची आहे ते पाहते पाहणे पाहो ठाये तेथ अहम जाई विरोणी तेथे परब्रह्मैक प्रसिद्ध कोंदला ठाके सच्चिदानंद ऐसा गुरुवाक्ये प्रबोध शिष्य अतिशुद्ध पावती तेव्हा वैकुंठी देवो आहे हे बोलणे त्या आहाची होये क्षीरसागरी देवो राहे हे ऐकताची पाहे अनिवार हासे देवा वाचोनी तत्वता तिळभरी ठाओ नाही रिता त्या ते एकदेशी निमित्ता न मने वस्तुता सच्चिष्यासी वैकुंठाने क्षीराब्धी ज्याचे प्रकाशी ज्यामध्ये तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धी हे बोल सोपाधीश बलत्वाचे जेत सर्वी सर्व परमात्मा तेत एकदेशी न सरे महिमा तो पूर्ण ब्रह्म अनाश्रमा वैकुंठादी आश्रमा वशनभे अखंडाते आवाहन
अधिष्ठानाते आसन सर्वगता सिंहासन कल्पिती स्थान निज कल्पना तेही कल्पिती निज वृत्ती जे ब्रह्मरूप नित्य पाहती त्यांची परब्रह्म स्थिती कदा कल्पांती भंगेना ऐशी परब्रह्म अवाप्ती साधकी पावावया निश्चिती नित्य बसावे कांती द्वैताची स्फूर्ती त्यागोनी साधिता परमार्थ निधान साधका आडवी अवस्त्र अन्न निमोली वल्कले परिधान का त्यागिली अतिजीर्ण वस्त्रे घ्यावी शाक फल मूल कंद भोजन येणे करावे जठर तर्पण सांडोनी परमार्थ साधन जोडावया अन्न धन नवचावे कदा चौपालवी बांधोनी करी भीक मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनावरी आयुष्य तिळभरी न वेचावे मिळवावया अन्न आच्छादन न शिणती साधक सज्ञान देह अदृष्टाधीन ते सहजे जाण प्रतिपाळी स्वयेशिनता अहोराती अदृष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती कदा न चढे कोणाचे हाती हे साधक जाणती सज्ञान या लागी अदृष्टी जे प्राप्त तेने निर्वाहे सदा निश्चिंत साधक परमार्थ साधित संतोषयुक्त गुरुवाक्ये देह अदृष्ट परवडी होती सुख दुःख घडामोडी साधका संतोषू चढाऊ चढोबडी गुरुवाक्य गोडी दृढ लागली जैसे देहाचे प्राक्तन तैसे होय अशन वसन परी गुरुवाक्य सुख सांडून देहावरी मन ममत्वे नये याचे वीण यथा काळे यदृच्छया जे जे मिळे ते सकळ मंगळे गुरुवाक्य मिळे स्वानंदे शरीर निर्वाहा विखी कोठे काही नाभिलाखी जे जे मिळे तेनेची सुखी निजात्मतोखी संतुष्ट प्रारब्धे सुख दुःख भोगिता संतोष साधकांच्या चित्ता हे गुरुवाक्ये विश्वासता चढे हाता शिष्याच्या त्याच्या दृढ विश्वासाशी भागवत शास्त्र गुरुपाशी अभ्यासावे आदरेसी दृढ निश्चयेसी प्रबोधक पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 781 ना. गाथा अभंग क्रमांक 781. अभंग क्रमांक 781. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. ज्या ज्या महापाशी होतील ज्या शक्ती तेणे हा श्रीपती अलंकारो. अवघा पायापाशी दिला जीव भाव जन्म मरणा ठाव पुसिएला. ज्याचे देणे त्यासी घातला संकल्प बंधनाचे पाप चुकविले. तुका म्हणे येथे उरला विठ्ठल खाय बोले बोल गाये नाचे. आम्ही आळी करे प्रेम सुखाची लेकरे पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञाना. येता पाहे मुळा वास पंढरीच्या डोळा. तुका म्हणे स्थळ मग मी पाहे न सकळ. आई त्याची राशी आली पाक सिद्धी पाशी. आता सोडोनी भोजन भिके जावे वेडेपण. उसंतिली वाट मागे परतावे फुकट. तुका म्हणे वाणी बेचो बैसो न ठाकणी. धन्य शुद्ध जाती धरी लवकरी परती. ऐकिले तेची कानी होय परिपाक म्हणी.
कळवळा पोटी सावधान हितासाठी. तुका म्हणे भाव ज्याचा तोची जाणा देव. जीवित्व ते किती हेचे धरिता बरे चित्ती. संत सुमाने उत्तरे मृदू रसाळ मधुरे. विसावता कानी परिपाक घडे मनी. तुका म्हणे जोडी होय जतन रोकडी. अभिमानाची स्वामिनी शांती महत्व येते सकळ. कळोनिही न कळे वर्म तरी श्रम पावती. सर्व सत्ता धरिता धीर वीर्यावीर आगळा. तुका म्हणे तिखट तिखे मृदू सखे आवडी. भोजन पाशांतीचे उंच नीच उसाळी. जैसे कारंजाची कळा तो जिव्हाळा स्वहिताचा. कल्पना ते देवा विना न करी भिन्न इतरी. तुका म्हणे पावे भूती ते निश्चिती मापली. दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मने वाचा. तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ. नासे दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरी कीर्तनी. ऐकता हरी कथा भक्ती लागे त्या अभक्ता. देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग. हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका. गती अधो गती मनाची हे युक्ती. मन लावा एकांती साधू संगे. जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते. मान अपमान मनाचे लक्षण लाविलिया ध्यान तिची करी. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू. मन करी बंधू 84चा. पंढरी दुःख न मिळे ओखदा. प्रेम सुख सदा सर्व काळ. पुंडलिके हाट भरी येली पेठ. अवघे वैकुंठ आणि येले. उदिमासी तुटे नाही कोण हानी. घेऊन या धने लाभ घेती. पुरले देशासी भरले शिगेसी. अवघी पंचक्रोशी दुमदुमीत. तुका म्हणे संता लागली से धनी. बैसले राहोनी पंढरीस. द्वारकेचे केणे आले या चिठाया. पुढे भक्त राया चोजवीत. गोविले विसारे माप केले खरे. न पाहे माघारी अध्यापवरी. वैष्णव मापारी नाही झाली सडे. पुढेही न कळे पार त्याचा. लाभ झाला त्यांनी धरिला तो विचार. ऐक्य परत्र साठविले. तुका म्हणे मज मिळाली मजुरी. विश्वास या घरी संतांची या. सुरवर येते तीर्थे नित्य काळ. पेठ त्या निर्मळ चंद्रभागा. साक्षभूत नव्हे सांगितले मात. महिमात्यद्भुत वर्णवेना. पंचक्रोशी माझे निघनाई दोषा. जळतिया पैसा अघोरते. निर्विषय नर चतुर्भुज नारी. अवघा घरोघरी ब्रह्मानंदू. तुका म्हणे जापे नाही पुण्यलेश. जारे पंढरीस घेई कोटी. विचार नाही नर खरतो तैसा. वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. वादावाद करणे त्यासी तोची बरे. गुखाडीची चाड सरे तोची बाहेरी. सौभाग्य संपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठा. चिकरुनी सांडी पाया लागली ते विष्ठा. नाही या ते कुळ फासे ओढी तयासी. तुका म्हणे काय मुद्रा सोंग जाळीसी. देव होसी जरी आणि काते करीसी. संदेह विषयी करणे न लगे. दुष्ट होसी तरी आणि काते करीसी. संदेह विषयी करणे न लगे. तुका म्हणे जे दर्पणी बिंबले. ते तया बाणले निश्चयेसी. करी धर्म मागे सांगितले संती. आचार सांडिती द्विज लोक. तेची कळो आता येतसे प्रचिती. अधर्माटे कती धर्म नव्हे. तपव्रत करिता लागती सायास. पाडिता पिंडास गोड वाटे. देव म्हणवनी नयती देऊळा. संसार वेगळा तरी का नव्हे. तुका म्हणे मज धरिता गुमान. ऐसे कोणी जन नरका जाती. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपारा अमुपा पांडुरंगा. विनवितो रंक दास मी सेवक. वचन ते एक ऐकावे. तुझी स्तुती वेद करिता भागला. निवांतची ठेला नेती नेती. ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन. वर्णिता तुझे गुण न सरती.
तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणे कीर्ती देवा अंतरीचा भाव जाणून या गुज तैसे केले काज पांडुरंगा घातले वचन न पडेची खाली तू आम्हा माऊली अनाथांची मज याचकाची पुरविली आशा पंढरी निवासा माय बापा नाशिली आशंका माझी या जीवाची उरली भेदाची होती काही तुका म्हणे आता केलो मी निर्भर गायीन अपार गुण तुझे उदार कृपाळ अनाथांचा नाथ ऐकसी मात शरणागता सर्व भार माथा चालवीसी त्यांचा अनुसरले वाचा काया म्हणे पाचारिता उभा राहासे जवळी पाहिजे ते काळे पुरवावे चालताही पंथ सांभाळीसी वाटे वारीसील काटे खडे हाते तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा तू त्यांचा कोबसा सर्व भावे काय कीर्ती करू लोकदंभ मान दाखवी चरण तुझे मज मज आता ऐसे नको करू देवा तुझा दास जावा वाया बिन होईल थोरपणे जाणीवेचा भार दुरावे न दूर तुझ्या पायी अंतरीचा भाव काय कळे लोका एक मानी एका देखो वेखी तुका म्हणे तुझे पाया तुडती त्या मज विपत्ती गोड देवा मानावया जग भावी द्रव्य माया नाही हे माझी या जीवा चाड तुझ्या पायासाठी केली आरानुक आता काही एक नको तुझे करुण्या कृपा करी अंगीकार न लावी उशीर आता देवा नवे साच काही कळू आले मना मनोनी वासना आवरिली तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी माझी कृपा निधी पाववावे आता माझा सर्व भावे हा निर्धार न करी विचार अनेकांसी सर्व भावे नाम गायन आवडी सर्व माझी जोडी पाय तुझे लोटांगण तुझ्या घालीन अंगणी पाहेन भरोनी डोळे मुख निर्लज्ज होऊनी नाचेन रंगणी येऊनी मनी शंका काही अंकित अंकिला दास तुझा देवा संकल्प हा जीवा तुका म्हणे जनी जनार्दन ऐकतो हे मात कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा जन्म जरा मरण कवन भोगी भोग व्याधी नाना रोग सुख दुःखे पाप पुण्य शुद्धा शुद्ध आचरणे ही कोणा कारणे कवने केली आम्हा मरण नाश तू तव अविनाश कैसा हा विश्वास साच मानू तुका म्हणे तुची निवडी हे गुढार दाखवी साचार तिची मज यथार्थवाद सांडूनी उपचार बोलती ते अघोर भोगितील चोरा धरिता सांगे कुठोऱ्याचे नाव दोघांचेही पाव हात जाती तुका म्हणे असे पुराणी निवाड माझी हे बडबड नभे काही धीर तो कारण साय होतो नारायण निधी होशीन वाहू चिंता दासासी सुखे करावे कीर्तन हर्षे गावे हरीचे गुण वारी सुदर्शन आपणची कळी काळा जीववीची माता बाळा जड भारी होता तो नव्हे दाता प्राकृताया सारिका हे तो माझ्या अनुभवे अनुभवा आले जीवे तुका म्हणे सत्य भावे आच नये कारणा पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा सर्वथाही फिरो नये ऐसी सोय लागलिया पांडुरंगा ऐसी नाव तारू भाव असता तुका म्हणे चुकती बापा पुन्हा खेपा सकळा दूध दही ताक पशूंचे पाळन त्यामध्ये कारण घृत सार हेची वर्म आम्हा भाविकांचे हाती म्हणून चित्ती धरिला राम लोह कफ गारा अग्नीच्या काजे एरविते ओझे कोण बाहे तुका म्हणे खोरी पहारा जतन जोवरी हे धन हाती लागे वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती तुका म्हणे बळी तिची एक भूमंडळी ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण
भव सिंधू तो जाणीची तिरी सरेल दास्य करील कळी काळ बंध तुटेल माया जाळ होतील सकळ रिद्धी सिद्धी म्हणियाऱ्या सकळ शास्त्रांचे सार हे वेदांचे गवर पाहता विचार हाची करीती पुराणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेशाही तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडी जले ठावे आणि कही दैवे सुख घेते भाविके न करी तळमळ राहे रे निश्चळ आहे हा कृपाळ स्वामी माझा विनाश सुख देईल निर्वाणी चुकतील खानी 84च्या आणखी या जीवा होईल उद्धारती उपकार घडती कोटी ऐक्य परत्री होसील सरता वाचे उच्चारिता राम राम तुका म्हणे सांडे संसाराचा छंद मग परमानंद पावसील कारिदास होसी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया मिष्टानाची गोडी जिभेच्या अगरी मसक भरल्यावरी स्वाद नेणे आणि काही भोग आणि का इंद्रियांचे नाही ऐसे साचे जवळी काही रूपदृष्टी धाय पाहता पाहता न घडे सर्वथा आणि तृष्णा तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे तुटी करीतोसी बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्र दाता काय आम्हा करणे अधिक साचुनी देव झाला ऋणी पुरविता दयाळ मायाळ जाणे कळवळा शरणागताला राखो जाणे न लगे सांगणे मागणे तयासी जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची तुका म्हणे लेई अलंकार अंगी विठ्ठल हा जगी तुची होसी सोनियाचा कळस माझी भरिला सुरारस काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जन मृत्तिकेचा घट माझी अमृताचा साठ तुका म्हणे हित ते मद सांगावे त्वरित शेत करारे फुकाचे नाम विठोबारायाचे नाही मिठी जेवा सारा जहाती नाही म्हणियारा सरिक नाही दुसरा धने सारा तुझा तू जप तप नांगरणी न लगे आटे दुनवणी कर्म कुळवणी न लगे धर्म पाळी दोन्ही ज्ञान पाभारी ते फणी न लगे करावी पेरणी बीज लगे संचिताचे पिक पिकले ठाईचे नाही यमाचे चोरटे विठ्ठल पागोऱ्याच्या नेटे पीक नवजे हा भरवसा करी उद्वेग तो पिसा सराई सर्व काळ वाया नवजे घटिका फळ प्रेम पिकले अपार नाही साठवावया थार ऐसी जोडी जो चुकला तुका म्हणे दिग त्याला ओनव्या सोंकरी शेत खादले पाखरी तैसा खाऊ नको दगा निदसुरा राहुनी जागा चोरा सवे वाट चालूनी केले तळपट डोळे झाकून राती कुपी पडे दिवसा ज्योती पोसी वांज गाय तेथे कैची दूध साय फुटकी सांगडी तुका म्हणे नपवे थडी शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण पीक आले परी केले पाहिजे जतन सोकरी सोंकरी सोहंकरी विसावा तो वरी नको उभे आहे तो गोफणीसी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटे पळती आहाकारी अवघी पाखरांची थाटे पेटवणी आगटी राहे जागा पालटुनी पडिल या मानी बळ बुद्धी व्हावी दोन्ही खळे दाणे विश्व सुखी करी होता रासी सारा सारोनिया ज्याचे भाग देई त्यासी तुका म्हणे मग नाही आपुले कारण निज आले हाता भूस सांडिले कण नका घालू दूध जया मध्ये सार ताकाची
उपकार तरी करा. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. तुका म्हणे मज सगुणाची चाड, पूर्वा कोणी कोड दुर्बळाचे. मनसे नाही रे संचित न करे ऐसी मात, लावो घे हरिनामाचा जन्म जावो दिसाचा. गळा पडेल यम फासा मग कैचा हरी मनसी, पुरलासाठी देहारा ऐसे न म्हणे मुढा. नरदेह दुबळा ऐसे न म्हणे रे चांडाळा. तुका म्हणे सांगो किती सेखी तोंडी पडेल माती. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवनी. नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी सांगो नये. नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही मनी. ऐसे मे नाही बोलत नेणता, आणोनी संमता संतांची या. नाम म्हणे तया आणिक साधन, ऐसे वचन बोलो नये. तुका म्हणे सुख पावे या वचनी, ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे. सुखे हो तो कोठे घेतले, सुखे होतो कोठे घेतली सुती. बांधविला गळा पुले हाती, काय करू बहु गुंतलो आता. नयेची सरता मागे पुढे, होते गाठी ते सरले आता. अनेक माथा ऋण झाले, सोंकरिलिया विण गमाविली पिके. रांडा पोरे भिके लाविली, बहुतांची बहु घेतली घरे. न पडे पुरे काही केल्या, तुका म्हणे काही न धरावे आस. जावे सर्वस्व टाकून या, न म्हणावे तैसे गुरुचे वचन. जेणे नारायण अंतरे ते, आड आला म्हणून फोडीला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला, करी देव तरी काय नव्हे एक. का तुम्ही पृथक शिणावाया, उल्लंघून या व्रताराची आज्ञा. अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या, अवघेची त्यांची देवे केले काज. धर्म आणि लाज राखी एली, पितयासी पुत्रे केला वैराकार. प्रल्हादे असुर मारविला, बहुत विघ्न केले तया आड. परिणाई कैवाड सांडी एला, गवळणी करीते देवाशी विचार. सांडोनी आचार भ्रष्ट होती, तया दिले ते कवनासी नाही. अवगांतर बाही तोची झाला, देव जोडे तरी करावा अधर्म. अंतरे ते कर्म नाचरावे, तुका म्हणे हातो जाणतो कळवळा. म्हणून ज्या मेळा उद्धरिले, अरे गिळिले हो संसारे काही तरी राखा खरे. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. येथे न घली आड संचित सा शब्द नाड. उठा उठी गोड बीजे बीज वाढवी, केले ते क्रियमान झाले ते संचित मन. प्रारब्ध जाण उरउरीत उरले ते, चित्त खोटे चालीवरी. रोग भोगाचे अंतरे, रसना अनावरे. तुका म्हणे ढुंग वाहे, अग्नितापलिया कायाची होमे. तापत्रये संतप्त होती, संचित क्रियमान प्रारब्ध तेथे न चुके संसार स्थिती. रहाट घटिका जैसी फिरताची राहिली, भरली झाली होती एके रीती. साधी हा प्रपंच पंचाय अग्न, तेने पावशी निज शांती रे. नारायण नाम नित्य करी काम जिव्हा मुखे. जन्म जरा व्याधी पाप पुण्य तेथे नासती सकळही दुःखे रे. शीत उष्ण वन सेविता कपाट, आसन समाधी साधी. तप तीर्थ दान व्रत आचरण, यज्ञ नाना मन बुद्धी. भोगा भोग तेथे न चुकती प्रकार, जन्म जरा दुःख व्याधी. साहोनी काम क्रोध अहंकार, आश्रमी अविनाश साधी रे. गोकिता अक्षरे अभिमान विधी, निषेध लागला पाठी.
वाद करिता निंदा घडती दोष होय वज्रलेपो भविष्यती दूषणांचे मूळ भूषण तुका म्हणे सांडी मिथ्या खंती रिघोणी संता शरण सर्व भावे राहे भलत्या स्थिती रे नवे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेणे कापे विषया तैसे नाम नव्हे पंढरी राया जया साया सन लगती म्हणून गोड सर्व भावे अंघोळी न लगे तोंड धुवावे आर्त चाड जीवे न लगे भ्यावे संसारा कर्म तव न पुरे सांसारिक धर्म तव फळदायक नाम विठ्ठलाचे नाशी दुःख भवाचे न लगे सांडणे मांडणे आगम निगमाचे देखणे अवघे तुका म्हणे विठ्ठल नामे आटले नये युच्छू सेवा स्वइच्छा जगाची अवज्ञा देवाची घडे तेणे देहाचा निग्रही त्याचा तो सांभाळी मग नये कळी अंगावरी आपली या इच्छा माता सेवा करी न बाधिते थोरी येणे क्षोभे तुका म्हणे सांडा देखीचा दिमाख मोडसेचे दुःख गांड फाडी सत्य 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 देतो फळ नाही लागतची बळ द्यावे देवाचे ते पाय धीर सकळ उपाय करावीच चिंता नाही लागत तत्वता तुका म्हणे भावे होते सकळ बरवे साधक झाले कळी गुरगुडीची लांब नळी पची पडे मद्यपान भांग बुरका हे साधन अभेदाचे पाठांतर अतिविषयी पडिभर चेल्यांचा सुकाळ पिंड दंड भग पाळ सेवा मान धन बरे इच्छेने संपन्न सोंगाच्या नरकाळी तुका बोडोनिया सोडी मज पाहता हे लटिके सकळ कोठे माया जाळ दावी देवा कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई काळाजी आपुले मोह बुंती जाळे नका लावू बळे वेड आम्हा जीव शिव काही ठेविये नावे सत्य तुम्हा ठावे असोनिया सेवेच्या वेळासे न धराची विचार आम्हा दारोदार हिंडविले आहे तैसे आता कळलियावरी परते सांडा दुरी दुजे पण तुका म्हणे काय छायेच्या वेळासे हंश पावे नाश तारांगणी कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय.